नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला भूगोल विषयाचा तास. आज आपण भूगोलाचा पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. सर्वांनी आपल्यासमोर परिसर अभ्यास विषयाचं पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि पान नंबर 33वर पाठ क्रमांक 6 आपल्या गावाची ओळख हा भाग आपण अभ्यासणार आहोत. पाठ जरी 6वा असला तरी आपल्या परिसर अभ्यास पुस्तकातला भूगोल विषयाचा तो 3रा पाठ असणार आहे, कारण आपलं पूर्ण पुस्तक एकत्र आहे. त्याच्यामध्ये नागरिकशास्त्रही आहे, विज्ञानही आहे आणि भूगोलसुद्धा आहे. म्हणून आता सरळ क्रमाने लेसन येणार नाही आहेत. मी सांगेल त्याप्रमाणे तो पाठ झाला की तो भूगोल विषयाचा पाठ असं समजून तुम्ही तिथे तशी नोंद करायची आहे. तर सर्वांनी पान नंबर 33 पाठ 6वा आपल्या गावाची ओळख बघायचं आहे. काढलं सर्वांनी पुस्तक पान नंबर 33. दिलेल्या शब्दकोड्यातून गावांची नावे शोध. आता या चौकटीतलं शब्दकोडं तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे. या शब्दकोड्यामध्ये जी गावांची नावं आहेत, मला वाटतं तुम्ही पटापट शोधायला सुरुवात केलीसुद्धा असेल एव्हाना. पहिल्याच उभ्या 3 चौकटीमध्ये भंडारा, त्याखाली सातारा, पुढच्या चौकटीत जालना, आडव्या 4थ्या चौकटीमध्ये सावंतवाडी, त्यानंतर 4थ्या चौकटीत उभं खडकवासला, खडकी, पुढे देहू, त्यानंतर कोल्हापूर, भोर, सोलापूर, ठाणे, पुणे, नाशिक. अशा प्रकारे आपल्याला अनेक गावांची नावं या कोड्यामध्ये सापडत आहेत. आता हा भाग झाल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाकडे वळायचं आहे की गाव कसे तयार होते. आपण सगळेजण घरात राहतो आणि कोणत्या तरी गावात राहतो. प्रत्येकाला आपल्या गावाचं नाव माहिती असेल, असायलाच हवं. आत्ताही काही विद्यार्थी गावी आहेत, काही विद्यार्थी ठाणे शहरात आहेत. ठाणे शहरात जरी आपण राहत असलो तरी आपण ज्या परिसरामध्ये राहतो की नाही, त्या परिसराला काहीतरी नाव आहे. मग कोणी म्हणेल मी रघुनाथनगरमध्ये राहतो, कोण म्हणेल मी हजुरीमध्ये राहतो, कोण म्हणेल मी पडवळनगरमध्ये राहतो, कोण म्हणेल किसननगरमध्ये राहतो. ते आपलं गाव झालं. आणि इतर मुलं जी आपल्या गावी, खेडेगावी किंवा तिथेसुद्धा एखादं मुख्य गाव असेल, शहरासारखं असेल, तिथे राहत असतील. मग आता आपण जिथे राहतो ते गाव कसं बरं तयार झालं असेल. बघा, ज्या ठिकाणी आपण राहतो तिथे अनेक घरं असतात आणि ह्या अनेक घरांची मिळून एक वस्ती तयार होते आणि अनेक वस्त्या मिळून गाव तयार होतं. तर मुलांनो, खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता, म्हणजे तो स्थिर नव्हता. आता जशी सर्व माणसं घरात राहतात, शेती करतात, जर गावी असतील तर शेती करतात, शहरात असेल तर काहीतरी कामधंदा नोकरी करत असतात. परंतु प्राचीन काळी जो माणूस होता की नाही, त्या काळी तो जगण्यासाठी शिकार आणि कंदमुळं यांच्यावर अवलंबून होता. नंतर
पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला. कारण माणसाला जिथे राहायचं असतं तिथे त्याला जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पाहिजेतच ना, त्याशिवाय तो कसा बरं तिथे स्थिर होईल. आणि म्हणून माणसाने जिथे जमीन आहे आणि पाणी आहे तिथे वस्ती केली, म्हणजे तिथे तो राहायला लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली. आणि मग तिथे कोणते राहते ना, मग आपल्याला थोडंसं संरक्षण असेल, आधार असेल, म्हणून त्याच्या शेजारी दुसरं घर बांधलं गेलं. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने लोकांनी वस्ती पण केली आणि शेतीसुद्धा करू लागले. कारण एकच माणूस काही शेती करू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी शेती पाहिलेली आहे, शेतामध्ये तुम्ही गेलेला आहात आणि आपण पाहतो की शेतीची कामं करण्यासाठी अनेक माणसांची आवश्यकता असते. एकच व्यक्ती पूर्ण शेती करू शकत नाही. आणि मग अनेक लोक एकमेकांच्या मदतीने शेती करू लागली. लोकांची घरंसुद्धा एकमेकांच्या जवळजवळ असत आणि त्यातून वस्ती तयार झाली. आणि मग त्याच्यात पुढे वाढ झाली, त्यालाच म्हणायचं विस्तार झाला. आणि मग अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारला जाईल की गाव कसे तयार होते, तर अनेक घरे मिळून वस्ती तयार होते आणि अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते, असं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता वस्त्या तयार झाल्यानंतर अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झालं आणि मग सगळ्यांमध्ये एक सुरक्षिततेची भावना तयार झाली, निर्माण झाली. आपण एकटेच घरात असू ना तर आपल्याला बघा भीती वाटते, पण जर घरात सगळी माणसं आली की आपल्याला कसं सुरक्षित वाटतं. एकटे राहिलो तरी आपण घरात सुरक्षितच असतो, परंतु तरीही आपल्यासोबत जर आपली सगळी इतर माणसं असतील तर आपल्याला अधिक सुरक्षित वाटते. आणि या लोकांचंसुद्धा असंच झालं. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली आणि ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती, म्हणून लोकांमध्ये कामांची वाटणी झाली. शेतीच्या कामांची वाटणी. उदाहरणार्थ आता शेती करायची म्हणजे शेतीचं साहित्य हवं, लाकडी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, त्यानंतर कापड विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे, असे विविध व्यवसायसुद्धा करणारे कारागीर निर्माण झाले. कारण नुसती शेती करून कसं भागणार. माणसं आहेत, घरांमध्ये राहतात, त्यामुळे त्यांच्या गरजाही वाढणार, त्यांना तेवढं साधनसामग्रीसुद्धा हवी आणि अनेक प्रकारच्या वस्तू असतात, त्या वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा आणखी दुसऱ्या वस्तू हव्यात. पाणी ठेवायचं तर भांडी हवी, शेती करायची तर शेतीची साधनं हवीत, वस्त्र माणसाला हवं, त्यासाठी कापड विणलं गेलं पाहिजे, मग कापड तयार करायचं. मग शेती करण्यासाठी कोणकोणती बरं अवजारे लागतात, तर इथे पाठ्यपुस्तकामध्ये शेतीच्या अवजारांचं चित्र दिलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी शेतीची काही अवजारं दाखवलेली आहेत. त्याच्यामध्ये काय काय दिसतंय जरा पहा बरं. फावडे, विळा, घमेले, त्यानंतर टिकाव, अशा प्रकारची साहित्य या ठिकाणी दाखवलेली आहेत. ही शेतीची जुनी अवजारं आहेत. शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. आता तुम्हाला चित्रामध्ये मी दाखवली ती परंपरागत वापरली जाणारी अवजारे आहेत, परंतु ज्यांची खूप मोठी शेते, आता शेताच्या कामामध्ये खूप सुधारणा झाली आणि खूप मोठ्या मोठ्या शेतामध्ये पिकं घ्यायची असतील तर फक्त या अवजारांच्या साहाय्याने आपल्याला शेती करणं केवळ अशक्यच असतं. मग आता आधुनिक अवजारं कोणकोणती, ते एक ट्रॅक्टर,
की शेतीची जर नांगरणी करायची असेल तर ट्रॅक्टरच्या मदतीने ती केली जाते. परंपरागत म्हणून आपण बैल नांगराला जोडून जी नांगरणी केली जाते. खूप मोठे शेत असेल तर हे शक्य नाही, मग त्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग होतो. मग तर तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळवायची आहे की शेतीची जुनी अवजारं कोणती आणि आधुनिक अवजारं कोणती. मी फक्त एकच अवजार तुम्हाला सांगितलं, आधुनिक ट्रॅक्टर. तुम्ही माहिती मिळवायची आहे. त्यानंतर पुढे आणखी एक भाग दिला आहे पुस्तकामध्ये की कृषी प्रदर्शनाला भेट द्या. तर कृषी प्रदर्शन म्हणजे काय, तर शेतीविषयी असणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असतात, त्या आपल्याला बघायला मिळतात. अगदी शेतीच्या अवजारांपासून, बियाण्यांपासून तर वेगवेगळ्या शेतातून मिळणाऱ्या, तयार होणाऱ्या धान्य वस्तूंपर्यंत सर्व काही गोष्टी कृषी प्रदर्शनाला ठेवलेल्या असतात. तुम्ही ठाण्यामध्ये किंवा गावी भरलेल्या एखाद्या प्रदर्शनाला जर कधी भेट दिली असेल तर त्याचा अनुभवसुद्धा तुम्ही घेतला असेल, आणि नसेलच घेतला तर आपल्या पालकांना तुम्ही विचारायचं आहे आणि त्याप्रमाणे कृषी प्रदर्शनाची थोडक्यात माहिती मिळवायची आहे. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बाहेर जाऊन ते पाहणं शक्यसुद्धा नाही आहे. आता पुढचा भाग आहे सांगा पाहू. तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत. गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तू असतात. वास्तू म्हणजे इमारती. या वास्तूंवरून गावाची ओळख निर्माण होत असते. ऐतिहासिक वास्तूंमधून आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडते. आपल्याला गावाचा इतिहास समजण्यास मदत होते. या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे आणि तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे. हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे. गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. उदाहरणार्थ रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. आता या ठिकाणी रायगड किल्ल्याची आपल्याला माहिती दिली आहे की तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी सुद्धा असं काहीतरी प्रसिद्ध असतं आणि त्याच्यामुळे त्या गावाचं, त्या तालुक्याचं, त्या जिल्ह्याचं नाव प्रसिद्ध होतं. आता मुलांनो, अनेक वेळा पालक आम्हाला सांगतात, बाई गावची जत्रा आहे, गावचा असा असा देवाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही दरवर्षी तिथे जातो, त्यामुळे मला 2 दिवस सुट्टी हवी आहे. बघा, ती गोष्ट त्या ठिकाणी धार्मिक स्थळ असेल आणि प्रसिद्ध की वर्षातून एकदाच त्या गावाची यात्रा, जत्रा, उरूस भरत असतो आणि तीच आपल्या गावची परंपरा असते आणि त्याच्यामुळेच आपल्या गावाला प्रसिद्धी मिळालेली असते आणि म्हणून आपण तो साजरा करण्यासाठी जात असतो. आणि हे आपल्यासाठी अतिशय मौल्यवान आहे की तरच आपल्या पिढीला त्या गोष्टींची माहिती होते आणि गावाचं महत्त्व समजतं. त्यामुळे या गोष्टी आपण जपायच्या आहेत. आता थोडक्यात मी तुम्हाला कालचीच गोष्ट सांगते की काल 5 ऑगस्ट सर्वांनी टी व्हीवरती बातमी बघितली असेल की अयोध्या राम मंदिराचं जे निर्माण होणार आहे किंवा राम मंदिर बांधलं जाणार आहे अयोध्येमध्ये, त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा काल संपन्न झाला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि इतर 175 प्रमुख पाहुणे, दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित झाली होती आणि असा नेत्रदीपक एक सुवर्ण क्षण तो आपल्याला अनुभवायला मिळाला. तुम्ही जर पाहिलं असेल तर छानच, आणि नसेल पाहिलं तर मोबाईल, यूट्यूबवर तुम्ही त्यासंबंधी टाईप करून ते तुम्ही पाहू शकता. परंतु मला वाटतं 100% सर्वच विद्यार्थ्यांनी ते पाहिलं असेल, कारण अनेक जणांच्या स्टेटसवरती, डी पीवरती जय श्रीराम वगैरे सगळे फोटो आणि स्टेटस आपण पाहिलं आहे.
म्हणजेच मला सांगायचा मुद्दा हा आहे की अयोध्या उत्तर प्रदेशमधील त्या ठिकाणी जे राम मंदिर उभारलं जाणार आहे की 500 वर्षांपासून जो काही संघर्ष चालला होता की ते सर्व संपलं आणि त्या ठिकाणी श्रीरामांचं मंदिर, अगदी प्रचंड असं मंदिर की जगामध्ये मला वाटतं 3ऱ्या नंबरचं भव्य असं मंदिर त्या ठिकाणी पुढील 3-3.5 वर्षामध्ये बांधून पूर्ण होईल. म्हणजे आता त्या अयोध्येची जी प्रसिद्धी आहे ती काय आहे की श्रीराम जन्मभूमी. म्हणजे त्या अयोध्येला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं तर रामांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण ते आहे म्हणून ती प्रसिद्धी मिळाली. म्हणजे एखाद्या वास्तूमुळे एखादं गाव, एखादं राज्य, एखादा जिल्हा, तालुका कसा प्रसिद्ध होतो याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. आता पुढे तुमच्यासुद्धा गावामध्ये असं काहीतरी प्रसिद्ध असेल आणि त्यामुळे तुमच्या गावाला ते नाव दिलं गेलं असेल किंवा त्या गावाची प्रसिद्धी असेल. तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती तुम्ही पालकांना किंवा शिक्षकांना विचारा. आता तर आपल्या शाळा बंद आहेत त्यामुळे शिक्षकांना तुम्ही आपल्या गावाच्या नावाबद्दल विचारू नाही शकणार. मग आता आपला समजा ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा किल्ले आहेत, अनेक वास्तू आहेत, जिल्ह्याचं ठिकाण आहे, तलावांचं शहर म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं. मग अशा प्रकारे प्रसिद्धी आहे आणि म्हणून आपल्या ठाणे शहराचं नाव लौकिक आहे. तसे आता तुम्ही ज्या गावी राहता किंवा आपलं जे गाव असेल त्या गावाचं नाव असं का बरं पडलं हे आपल्या पालकांना विचारा. त्याचा जो काही इतिहास असेल तो माहिती करून घ्या आणि थोडक्यामध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. मी पुढे त्याबद्दल बोलणार आहे. व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी यांच्याशी निगडीत असणाऱ्या गावांची नावे तुम्ही शोधायची आहेत आणि लिहून काढायची आहेत. फार गमतीशीर आणि छान प्रश्न आहे. आपण हा खेळसुद्धा खेळतो. नाव, गाव, फूल, फळ आणि त्याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये खूप सारी भर पडत असते. पुढे मी सांगणारच आहे त्याबद्दल काय करायचं आहे. एखाद्या व्यक्तीचं समजा नाव आहे नारायण. बघा, नारायणगाव हे गावाचं नाव आहे. उदाहरण देते मी फक्त. फळ, समजा एखाद्या फळाचं नाव आहे बोर, मग बोरगावसुद्धा नाव आहे. आता फूल, झाड, तर वडाचं झाड आहे तर वडगाव नाव आहे. कोल्हापूर, कोल्हा एका प्राण्याचं नाव आहे तरी एका गावाचं नाव कोल्हापूर आहे. अशा प्रकारचे सगळंच मी सांगत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढी माहिती मिळेल तेवढी तुम्ही व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी यांच्या नावाशी निगडीत असणाऱ्या गावांची नावं तुम्ही शोधून लिहून काढायचे आहेत. प्रत्येक गावाला नाव असते. तसेच रस्ता, चौक, पेठ यांनाही नावे असतात. ही नावे कशी बरं पडली याचा शोध घ्या. तसं त्या रस्त्याला किंवा त्या चौकाला किंवा त्या पेठेला, त्या आळीला, त्या नगराला नाव देण्यामागे काहीतरी इतिहास असतो आणि म्हणून त्या ठिकाणचं नाव तसं पडलेलं असतं. तीसुद्धा माहिती तुम्ही मिळवायची आहे. पुढचा भाग आहे, माहिती आहे का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव, दिंडोरी या गावाजवळ थांबले. तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. त्यामुळे या गावाला तळेगाव हे नाव पडले. या ठिकाणी म्हणजे थोडीशी तुम्हाला माहिती दिली आहे की एखाद्या ठिकाणाला कसं बरं नाव पडतं, मग त्याचा इतिहास काय असतो तो थोडक्यात या ठिकाणी सांगितलेला आहे. आणखी पुढे अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धामण या नावाचे वृक्ष
मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला धामणगाव असे नाव पडले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची नावाचे गाव आहे. बघा किती गमतीशीर आहे. धामण हे एका वृक्षाचं नाव आहे, तसं धामण हे सरपटणाऱ्या प्राण्याचं नाव आहे. साप असतो या प्रकारचा, माहिती असेल तुम्हाला, त्याला धामण म्हणतात. तर पुढचं जालना जिल्ह्यातलं परतूर तालुक्यातलं आष्टी धोतरजोड्याची म्हणजे काय की तिथे उत्तम आणि तलम धोतरजोड्या तयार होत असत आणि म्हणून बघा त्या गावाला आष्टी धोतरजोड्याची म्हणून ओळखले जाते. म्हणजे एका कपड्याच्या प्रकारावरनं, पोशाखाच्या प्रकारावरून त्या गावाचं नाव आष्टी धोतरजोड्याची. तर धामण नावाच्या वृक्षावरनं धामणगाव. त्यानंतर शिवाजी महाराज तिथे थांबले होते, त्यांच्या सैन्याचा तळ ठोकला होता म्हणून त्या गावाचं नाव तळेगाव. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारे गावांच्या नावाचा इतिहास आपल्याला यामुळे समजला. आता पुढचा भाग, शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला. देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेड या जन्मगावास राजगुरू असे नाव देण्यात आले. म्हणजे पूर्वी या गावाचं नाव खेड होतं, परंतु राजगुरू यांच्यामुळे त्यांच्या गावाला राजगुरुनगर असे नाव देण्यात आले. तुम्हाला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकारकांची माहिती मिळाल्यास नक्की वाचा. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या 106 क्रांतिवीरांचं बलिदान महत्त्वाचं ठरलं, त्याच्यामध्ये हे तिघेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी स्वतः पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहे, म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आजही त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर त्यांच्याविषयी आपल्याला नक्कीच अभिमानाची बाब म्हणून त्यांचे जे स्मारक आहे, जी इमारत आहे ती पाहायला मिळते. थोडक्यात काय तर अशा काही घटना घडलेल्या असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणाला, त्या गावाला तसं नाव दिलं जातं. म्हणजे प्रत्येक गावाला नाव देण्यामागे काहीतरी इतिहास नक्की असतो. तुम्हाला आपल्या स्वतःच्या गावचासुद्धा इतिहास अशा प्रकारे माहिती करून घ्यायचा आहे की का आपल्या गावाला या प्रकारचं नाव दिलं गेलं आहे. पुढे करून पहा, जागतिक वारसा दिन. 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या. या परिस्थितीमध्ये आपल्याला शक्य नाही आहे, परंतु पुढे कधीसुद्धा तुम्हाला जेव्हा ही परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण हे करून पाहायला काही हरकत नाही, किंवा पुढच्या वर्षी सुट्टीच्या वेळात तुम्ही हे करायचं आहे आणि त्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तेथील महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्यासाठी पुढे बघा किती छान अशी माहिती दिली आहे की जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते नियम संकलित करा. जी सुद्धा सार्वजनिक जागा असते, जी आपल्या मनोरंजनासाठी असेल, काही माहितीसाठी असेल किंवा तिथे काहीतरी परंपरा असेल, अशा ठिकाणी आपण जेव्हा भेट देतो, किल्ला असेल किंवा एखादं स्मारक असेल, इमारत असेल, बाग असेल, तिथे आपण वावरताना काही नियमांचं पालन करायचंच असतं. कारण तरच आपण तो आपला मौल्यवान ठेवा जपून ठेवू शकू आणि त्याची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे. की गार्डनमध्ये गेलो, बागेत गेलो तर झाडं, फुलं, वेली
यांना हात लावायचा नाही, किंवा प्राणी संग्रहालयात गेलो तर प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. एखाद्या किल्ल्याला आपण भेट द्यायला गेलो तर त्या ठिकाणी काहीही लिहायचं नाही, किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान आपण करायचं नाही. किंवा एखाद्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यासाठी आपण गेलो असतात, येथील वस्तूंना इजा पोहोचणार नाही याची दक्षता आपण घ्यायची असते. आपल्या परिसरातील ऐतिहासिक काही वास्तू असतील, इमारती असतील, जुने वाडे असतील तर यांची चित्रं मिळवा आणि त्याचा संग्रह करा आणि तो आपल्या परिसर अभ्यासाच्या वहीमध्ये नक्की चिकटवा. आपली शाळा सुरू झाल्यानंतर ते पाहून मला नक्कीच आनंद होईल आणि मूल्यमापन करताना त्याची वेगळ्या प्रकारे नोंद नक्कीच घेतली जाईल आणि त्याचं गुणांमध्ये रूपांतर होईल. गावाला किल्ला किंवा जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो तसाच तो गावातील माणसांमुळे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो. आपल्या परिसरातील सैनिक, लेखक, कलावंत इत्यादींची माहिती गोळा करायची आहे. बघा, आपल्या गावालासुद्धा अनेक प्रकारचा वारसा असतो की त्या गावामध्ये समजा एखादा शूरवीर सैनिक असेल, होऊन गेला असेल, किंवा खूप मोठी परंपरा असेल तर त्या ठिकाणी पेठेला किंवा नगराला त्या व्यक्तीचं नाव दिलं जातं. एखाद्या चौकाला त्याचं नाव दिलं जातं. किंवा शहीद, स्वातंत्र्यवीर किंवा दामोदर सावरकर वगैरे वगैरे, किंवा अनेक आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला, तर कोणत्या ना कोणत्या व्यक्तींचं नाव दिलेलं असतं. ते उगाच नाही बरं, त्यांच्या कार्यामुळे दिलेलं असतं की त्यांनी त्या गावासाठी असेल, त्या तालुक्यासाठी असेल, त्या ठिकाणासाठी असेल काहीतरी महत्त्वाचं कार्य केलेलं असतं आणि म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं. आपल्या परिसरातील सैनिक, लेखक आणि कलावंत इत्यादींची माहिती नक्की तुम्ही मिळवा आणि वहीमध्ये त्याचं लेखन करा. पुढचा भाग, माहीत आहे का तुम्हाला संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होय. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेनगाव आहे. संत गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि स्वतःच उत्तर देत. आपली माणसं गरीब का राहिली, तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून. तेव्हा ते लोकांना शिका असे आवाहन करत असत. त्यांना 20व्या शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे. आता तुम्ही इयत्ता 3रीमध्ये आहात. मला वाटतं तुमच्या भाषेच्या पुस्तकामध्ये बहुतेक पाठ क्रमांक 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा असा पाठ आहे आणि त्याच्यामध्ये गाडगेबाबांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला ती आवडेल आणि मला वाटतं या पाठाचा अभ्यास झाल्यानंतर किंवा या पाठाचा अभ्यास करत असताना तुम्ही नक्की तो पाठ वाचा. तुम्हाला अभ्यासामध्ये तो पाठ नंतर येणार आहे, पण आपल्या परिसर अभ्यासाच्या निमित्ताने तुम्ही तो पाठ आधीही वाचा. पुढचा भाग आहे आठवडा बाजार. आपण जिथे राहतो तिथे बाजार भरतो. मग आठवडा बाजार भरत असेल किंवा दररोज बाजार भरत असेल, त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या असं आपल्या पाठ्यपुस्तकात सांगितलेलं आहे. परंतु याआधी आपण अनेक वेळा बाजाराला भेट दिलेली आहे, त्यामुळे पुढील प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्याच्या आधारे लिहायची आहेत. या ठिकाणी मुलाखत घ्या असा भाग आहे, परंतु आपण मुलाखत घ्यायला जायचं नाही आहे. घरातच सुरक्षित राहून आपण आपल्या पालकांकडून माहिती मिळवायची आहे आणि तो भाग पूर्ण करायचा आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. यात प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, शेतीची अवजारे, कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध होतात. बाजाराच्या निमित्ताने गावच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात, त्यांना त्यांची खुशाली समजते. मुलाखत घेताना कोणते प्रश्न विचारायचे आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगते.
पण आपण मुलाखत घ्यायला न जाता पालकांकडून माहिती मिळवूनच हे लिहायचं आहे, कारण हा अनुभव याआधी आपण घेतलेला आहे. तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करत आहात? तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू विक्रीला असतात? तुम्ही वस्तू कोठून आणता? वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो? अशा प्रकारचे 4 प्रश्न आपण लिहायचे आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत. एक आठवडा बाजाराचं चित्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 36 वरती दाखवलेलं आहे आणि पुढे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, हा भाग आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेत विविध जाती जमातींचे लोक श्रद्धेने सामील होतात. जसे आपण आपल्या गावच्या यात्रेमध्ये सामील होतो, तिथे काही आपण जात धर्म पाळत नाही. जेवढी माणसं त्या गावात किंवा इतर ठिकाणी राहतात, परंतु त्या यात्रेच्या निमित्ताने, सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तेथे होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात. जेव्हा जत्रा भरते तेव्हा बघा, इतर वेळी न मिळणाऱ्या अनेक वस्तू आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात किंवा इतरही प्रकारे अनेक ठिकाणी जत्रा लागतात. यासाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच माहितीसाठी म्हणून सांगते की चाकण हे ठिकाण, पुणे जिल्ह्यातील चाकण हे ठिकाणसुद्धा बैलांचा बाजार यासाठी प्रसिद्ध आहे. अगदी राज्यभरातून लोक या ठिकाणी जनावरांच्या खरेदीसाठी तिथे येत असतात. या पुढचा भाग आहे, काय करावे बरे? आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या 2 चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का? पान नंबर 36 वर आपण ते पाहिलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये आठवडा बाजार भरवण्याचे वारसुद्धा वेगळे असतील. आठवडा बाजार म्हणजे काय की आठवड्याचे 7 वार असतात. त्या 7 वारांपैकी एक कोणता तरी वार ठरलेला असतो आणि त्या दिवशी त्या ठिकाणी मोठा बाजार भरतो. मग आठवड्याभरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याला त्या बाजारातून खरेदी करता येतात. आता या ठिकाणी प्रश्न असा दिलेला आहे की वाहतुकीची साधने आणि आठवडा बाजार या 2 चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का? तर त्याचं स्पष्टीकरण मी थोडंसं करते की अर्थातच हो. कारण बाजाराच्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काहीतरी साधन हवं. जर तो बाजार फार दूर असेल तर आपण चालत जाऊ शकत नाही. मग एस-टी असेल, बस असेल, रिक्षा असेल, आपलं स्वतःचं वाहन असेल, स्कूटर असेल, कुठल्या तरी वाहनाचा उपयोग तर आपल्याला करावा लागणार की नाही. म्हणजे आठवडा बाजार आणि वाहतुकीची साधने यांचा एक प्रकारे संबंध आहे, ते मी सांगितलं. आता आठवडा बाजारामध्ये मिळणाऱ्या सगळ्या वस्तू, या सगळ्या वस्तू काही लोक हातामध्ये डोक्यावर वाहून नेणार का? तर नाही. मग जर शेतमाल असेल, भाज्या असतील, फळं असतील, धान्य असतील, घरातल्या वापराच्या वस्तू असतील, या सगळ्या गोष्टी कोणत्या तरी गाडीतून म्हणजे अर्थातच वाहतुकीच्या साधनांद्वारे त्या ठिकाणी त्या घेऊन जाव्या लागतील, तेव्हा त्या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. मग जवळच्या गावातले शेतकरी असतील, त्यांच्याकडे जर बैलगाडी असेल तर बैलगाडी म्हणून वाहतुकीच्या साधनाचा उपयोग करतील आणि शेतमाल त्या ठिकाणी आणतील. व्यापारी असतील तर ते ट्रकमधून आणतील, टेम्पोमधून आणतील. म्हणजे ही विविध प्रकारची वाहतुकीची साधनं आहेत आणि त्यांच्याद्वारे आठवडा बाजारामध्ये त्या मालाची उपलब्धी आपल्याला होते आणि म्हणून चित्राचा संबंध तुम्हाला नक्कीच जोडता येणार आहे. आता त्या पुढचा भाग आहे, करून पहा. शेजारील चौकटीत व्यक्तीचे नाव, गावाचे नाव, नातेसंबंध, प्राण्याचे नाव, भाजीचे नाव दडलेले आहे ते शोधा. आपण खेळ खेळतो बघा की चला कुणाचं तरी व्यक्तीचं नाव सांग, माणसाचं नाव सांग, नंतर गावाचं नाव सांग,
मग नातेसंबंध, म्हणजे काय नातं, अनेक प्रकारची नाती असतात. मग दादा असेल, ताई असेल, मामा असेल, आत्या असेल, काका असेल, आजी आजोबा असेल, दीर भावजे असेल, नणंद असेल, अशी विविध प्रकारची आपल्याला नाती माहिती आहेत. यापैकी इथे काही नाती म्हणजे शब्द तसे दिलेले आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहे. भाजीचं नावसुद्धा असेल, एखाद्या प्राण्याचं नाव असेल. बघा, आणि गंमत तुम्हाला माहिती आहे, एखाद्या माणसाच्या नावावरनं गावाचं नाव असतं, एखाद्या फुलावरून गावाचं नाव असतं, एखाद्या भाजीवरून सुद्धा किंवा एखाद्या प्राण्यावरून सुद्धा गावाचं नाव ठेवलेलं असतं. तर तुम्ही हे करून पहा, या कृतीमध्ये पूर्ण करायचं आहे. बाजूला जसं शब्दकोडं असतं, त्याला चौकटी असतात, तशा चौकटीचं कोड आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते पाहून तुम्ही तो भाग पूर्ण करायचा आहे. आता आपण हा जो एवढा भाग शिकलो, काय बरं शिकलो, त्याचं अगदी थोडक्यात 5 वाक्यांमध्येच आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. वाक्य दिलेली आहेत. पहिलं आहे, अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ऐतिहासिक वास्तूंमुळे काही गावांची ओळख निर्माण होते. गावातील माणसे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे गावाला मोठेपणा मिळतो. बाजारात गरजेच्या वस्तू मिळतात. या सर्व गोष्टी आपण या पाठातून शिकलेलो आहोत. या ठिकाणी स्पष्टीकरण करून आपल्या गावाची ओळख हा पाठ पूर्ण झालेला आहे. आता यानंतर येतो तो स्वाध्यायाचा भाग. स्वाध्यायामध्ये फक्त अ आ असे 2च प्रश्न प्रकार दिलेले आहेत. एका वाक्यात उत्तरे आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, आणि त्याखाली उपक्रम दिलेला आहे. त्या उपक्रमामध्ये सुद्धा 2 उपक्रम आहेत, की तुमच्या परिसरात असलेल्या वास्तूंची माहिती मिळवा. काही प्रसिद्ध इमारती असतील, ठिकाणं असतील, त्याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे आणि वहीमध्ये त्याची माहिती लिहायची, नोंद करायची. तुमच्या गावाबद्दलची माहिती मिळवा. तर काय माहिती मिळवायची आपल्या गावाबद्दल? आपल्या गावाचं नाव, त्या गावाला हे नाव कशामुळे बरं दिलं गेलं, अशी कोणती गोष्ट तुम्हाला माहिती आहे गावाबद्दलची, त्यामुळे हे गाव या नावाने ओळखलं जाऊ लागलेलं आहे. अनेक वर्षाची परंपरा असते आपल्या गावाला आणि त्यानुसार आपल्या गावाचा विकास होतो आणि त्या गावाचं नावसुद्धा ठरतं. अशी माहिती तुम्ही आपापल्या गावाबद्दल मिळवायची आहे आणि थोडक्यामध्ये आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. आता प्रश्नोत्तरामध्ये फक्त हे 4च प्रश्न, तर त्यासोबत तुम्हाला आणखीसुद्धा काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, शोधायची आहेत. या पाठावरती आधारित जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा तुमचं वाचन अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून अगदी बारकाईने पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत तुम्ही पाठाचं वाचन किमान 2 वेळा करायचं आहे. आणि मग मी पुढे तुम्हाला प्रश्नांचा फोटो पाठवणार आहे. ते सर्व प्रश्न वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात पाठ पूर्ण झाल्यानंतर जो स्वाध्याय आहे तो तर सोडवायचा आहेच. सोबत मी जे प्रश्न लिहून त्याचा फोटो पाठवणार आहे त्यांचीसुद्धा उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. अशा प्रकारे आज आपल्या गावाची ओळख हा पाठ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे.